जर ज्येष्ठ नागरिकांना मुलांना दिलेली गिफ्ट डीड्स रद्दचा अधिकार आहे की नाही हे पाहायचं असेल तर हायकोर्ट गिफ्ट डीड रद्द करण्याचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा निर्णय वैध ठरवला आहे। ज्येष्ठ नागरिकांनी प्रेम आणि आपुलकीच्या अभावामुळे कुटुंबियांना दिलेली भेटवस्तू म्हणजेच गिफ्ट डीड रद्द करता येते, असा महत्त्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषारराव गेदेला यांच्या खंडपीठाने दिला आहे। भेटवस्तू दिल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली नाही तर ही मालमत्ता फसवणूक किंवा बळजबरीने हस्तांतरित केली असे मानले जाईल आणि ती रद्द करता येईल असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे। आता हे प्रकरण काय होते तर 88 वर्षीय दिलजीत कौर यांनी जनकपुरी येथील आपली मालमत्ता सून वीरेंदर कौरला भेट म्हणून दिली होती, पण एकदा मालमत्ता नावावर झाल्यानंतर सुनेने सासूकडे दुर्लक्ष सुरू केले। तसेच त्यांना वैद्यकीय मदत नाकारली गेली आणि धमक्याही दिल्या गेल्या असा आरोप करत सासूने सुनेविरोधामध्ये न्यायाधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती। न्यायाधिकरणाने गिफ्ट डीड रद्द करण्यास नकार दिला, पण दलजीत कौर यांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले गेले। जुलै 2023 मध्ये जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी न्यायाधिकरणाचा निर्णय जो आहे तो रद्द करून गिफ्ट डीड रद्द करण्याचे आदेश दिले होते। वीरेंद्र कौर यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले। मग दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय न्यायमूर्ती तुषारराव गेदेला यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की हा कायदा तयार करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे तर ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता दिल्यानंतर निराधार होऊ नये म्हणून। तर त्यामुळे केवळ प्रेमापोटी मालमत्ता मुलांच्या नावावर दिल्यानंतर त्यांची काळजी घेतली जात नसेल तर कायद्यानुसार दस्तऐवज रद्द करण्याचा अधिकार न्यायाधिकरणाला दिला आहे। उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्यात मूलभूत काळजी घेण्याची अट स्पष्टपणे लिहिलेली असण्याची गरज नाही। प्रेम आणि आपुलकी ही अट यामध्ये गृहीत धरली गेलेली आहे। त्यामुळे भेटवस्तू दिल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली गेली नाही तर ही मालमत्ता फसवणूक किंवा बळजबरीने हस्तांतरित केली असे मानले जाईल आणि ती रद्द करता येईल असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत आहे। धन्यवाद।